योगेश. आणि याचबरोबर पहिल्या चेंडूवर पहिला बळी मिळवतोय तो, दुसरा बळी मिळवतोय तो अर्थातच संजू. मी मगाशीच म्हटलं होतं लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे, कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. आणि याचबरोबर हा चेंडू सरळ पायावर खेळून काढतोय. अत्यंत हुशार पद्धतीने गोलंदाजी. हा जर या स्पर्धेत पायचीचा निर्णय असता, लेग बिफोरचा निर्णय असता तर कदाचित पाय झालेली आहे ती. 36 सांघिक तिसरा षटक पंचांच्या डावीकडून. राईट हॅम ओव्हर द विकेट. आखूड पद्धतीचा टाकलेला चेंडू आणि चेंडू सरळ जातोय. आणि याचबरोबर अतिशय सुंदर झेल घेणाऱ्या क्षेत्ररक्षकाचं नाव आहे शशी यांनी संजू यांच्या गोलंदाजीवर 2 झेल घेतलेल्या आहेत. आणि बाद झालाय तो शेखर फटक्यावर डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नरवर त्याला आउट करणं ही स्ट्रॅटेजी आहे जी संजू याची. आणि याचबरोबर हा मात्र आडव्या पद्धतीने खेळलेला चेंडू, हा चेंडू सरळ जातोय डीप स्क्वेअरच्या क्षेत्ररक्षकाकडे. तेथील क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची उचल करतोय आणि केवळ एका धावावर समाधान मानावं लावत. आणि 2 गडी बाद केले संजू यांनी. पुन्हा एकदा पेस ऑफ करण्याचा प्रयत्न आणि चेंडू सरळ ओव्हर पिच मध्ये. आणि याचबरोबर गलथान क्षेत्ररक्षण आणि याचबरोबर बाद होतोय. शशी पोचतो 41 आखूड टप्प्याचा चेंडू. आणि याचबरोबर चेंडू सरळ जातोय तो डीप मिड विकेट परिसरात. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची उचल करतो, झेल करतोय आणि त्याला बाद करणाऱ्या गोलंदाजाचं नाव आहे संजू यांनी या षटकात धावा दिल्या 6 आणि त्यांनी गडी बाद केले 3 आणि एकूण